नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, आज आपण गोष्ट ऐकणार नाही, कारण आजचा दिवस स्वतःच एक जिवंत गोष्ट आहे. आपल्या भारताच्या स्वातंत्र्याची गोष्ट. लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाने, बलिदानाने आणि संघर्षाने आपल्याला हे अमूल्य स्वातंत्र्य मिळाले आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. मुलांनो, आजचा दिवस आपल्या प्रत्येक भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. तो दिवस म्हणजे आजचा आपला भारतीय स्वातंत्र्य दिन. आपल्या भारतीयांच्या मनामनात स्फुरणारा स्वातंत्र्याचा पवित्र उत्सव. मुलांनो, आपला हा खंडतुल्य भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. आपल्या पूर्वजांना देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक अडचणी सहन कराव्या लागत होत्या. त्या काळात हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशासाठी संघर्ष केला, प्राणाची आहुती दिली. काहींनी तुरुंगवास भोगला, काहींनी कुटुंबाचा त्याग केला. अनेक वीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या त्यागामुळेच आज आपण मुक्त श्वास घेत आहोत. आपण आपल्या शाळेत आनंदाने शिकू शकतो आणि अभिमानाने म्हणू शकतो, मी भारतीय आहे. मुलांनो, आकाशात मोठ्या दिमाकाने फडकणारा तिरंगा फक्त कापडाचा तुकडा नाही, तर त्यातील केशरी रंग आपल्याला धैर्य आणि त्याग शिकवतो. पांढरा रंग सत्य आणि शांततेचा मार्ग दाखवतो. हिरवा रंग समृद्धी आणि निसर्गाची आठवण करून देतो. आणि तिरंग्यामधलं निळ्या रंगाचं अशोक चक्र आपल्याला सतत पुढे जाण्याची प्रेरणा देतं. मुलांनो, आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया, मी माझ्या देशासाठी काय करू शकतो? मुलांनो, देशप्रेम केवळ मोठ्या गोष्टींमध्येच असते असं नाही, तर वेळेवर शाळेत येणं, स्वच्छता राखणं, झाडे लावणं, प्रामाणिकपणे अभ्यास करणं, शिक्षकांचा आदर करणं आणि एकमेकांशी प्रेमाने वागणं हीच खरी देशसेवा व देशप्रेम आहे. लक्षात ठेवा मुलांनो, स्वातंत्र्य आपल्याला मिळालेली भेट आहे, पण त्याचे रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आजपासून आपण एक संकल्प करूया, मी माझ्या देशावर प्रेम करीन, मी स्वच्छता पाळीन, मी प्रामाणिक राहीन, मी मेहनत करीन, मी भारताचा आदर्श नागरिक बनेन, भारतीय संविधानाचं रक्षण करेन. मुलांनो, स्वातंत्र्याची ज्योत बलिदानाने पेटली, ती संस्काराने उजळत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. मुलांनो, स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उद्या पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत. तोपर्यंत आनंदी रहा, मजेत रहा आणि प्रामाणिक रहा आणि आपल्या देशावर प्रेम करत रहा. धन्यवाद.